कोटी पुणे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी पुणे भीमा तुझ्या जन्मामुळे एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात ते जाणे तुझ्या धरतीवरती अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्मामुळे जखड बंद पायातील साखळ दंड तडातड तुटले तू ठोकताच दंड झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे धम्मचक्र फिरले गेला गेला कल ज्ञानदाता झाला अजरावस रंक पंखी सुगंध दरवळे भीमा तुझ्या जन्मामुळे काळ कवडी मोल जिणे वामनचे होते आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी पुणे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भारताचे लोक आम्ही लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. एक मार्गदर्शक व एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व माननीय श्री अमरजी साबळे सर, माजी राज्यसभा खासदार तसेच सामाजिक कार्यकर्ते. मी प्राध्यापक सागर शिंदे सर यांना विनंती करते की कृपया त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. जयंतीचं वर्ष आहे आणि हा असा एक सुवर्ण योग म्हणता येईल, हे असं चालून आलेलं आहे आणि त्या निमित्ताने आपण आज हा कार्यक्रम घेतोय. म्हणजे महात्मा फुले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते आणि संत गाडगे बाबा हे सुद्धा बाबासाहेबांचे सहकारी होते आणि खूप स्नेह त्यांच्यामध्ये होता. असं हे दोन्ही व्यक्तिमत्व होते आणि आपण जर बघितलं तर एक खूप मोठा प्रबोधन पर्व आपल्या महाराष्ट्राला आणि भारताला लाभलेलं आहे आणि त्यातले हे हिरे म्हणता येईल असं आहे की महात्मा फुले यांनी मोठी सुरुवात महाराष्ट्रामध्ये ही संस्थात्मक सुरुवात म्हणता येईल अशी या प्रबोधनाला केली आणि बाबासाहेबांनी नंतर संविधान लिहून आणि सर्व जे काही मानवी मूल्य स्वातंत्र्य समतेचे आहेत ते आपल्या संविधानामध्ये अंगीभूत केले. त्या संदर्भाचे अनेक चांगले कायदे केले आणि सामाजिक समतेसाठी सामाजिक न्यायासाठी एक चांगलं प्रारूप करून दिलं. पूर्ण भारताला एका सूत्रात गुंफणारी अशी राज्यघटना आपल्याला दिली.
तर असा हा सगळा सुवर्णयुग आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याकडे आज या कार्यक्रमाला जे वक्ते लाभलेले आहेत त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. माननीय श्री अमरजी साबळे सरांचं बारामतीमध्ये सर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी घेतलं आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर पत्रकारितेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि पत्रकार म्हणून त्यांची कारकीर्द बारामतीमध्ये सुरू झाली. साप्ताहिक केकावलीचे संपादन त्यांनी केलं, त्या संपादक ते होते. त्यासोबतच दैनिक पुढारी, दैनिक लोकमत, दैनिक लोकसत्ता, दैनिक ऐक्य यासारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रांमध्ये सरांनी पत्रकारिता केलेली आहे. त्यासोबतच सामाजिक समरसता मंच या संघटनेमध्ये सरांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. त्या संघटनेच्या माध्यमातून सरांनी काम केलेलं आहे. त्यासोबतच 2015 ते 2020 या काळामध्ये सर राज्यसभेचे सदस्य होते आणि हे सदस्य असताना सुद्धा सरांनी अनेक प्रश्न सभागृहामध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. विधेयकांवर सक्रिय सहभाग सरांचा राहिलेला आहे. यासोबतच पत्रकारितेच्या काळामध्ये एक विशेष म्हणजे दलित महिलांवरती ज्या अन्य अत्याचाराच्या घटना घडतात तर त्या विषयामध्ये त्यांनी जे संशोधन पत्रकारिता केली तर त्या पत्रकारितेवरती सतनामत असा एक मूवी आलेला आहे. सतनागत असा एक मूवी प्रदर्शित झालेला आहे. आणि विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजामध्ये वावरताना सरांच्या सोबत मलाही काम करण्याची थोडी संधी मिळाली आणि एक घटनेचा फक्त उल्लेख करतो आणि थांबतो. महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात आणि त्याच्यामध्ये नितीन आगे नगर जिल्ह्यामध्ये खर्डा येथे एक प्रकरण 2014 मध्ये झालं होतं आणि अतिशय जातीयतेतनं एका विद्यार्थ्याचा खून झाला होता आणि त्या प्रकरणामध्ये सरांनी खूप मोठा आवाज उठवला. त्या सगळ्या पीडित कुटुंबाला, आगे कुटुंबाला त्यांच्या मुलीला नोकरी देण्याचं काम असेल, त्यानंतर प्रत्यक्ष राजू आगे त्यांचे पीडित वडील असतील त्यांचे मुख्यमंत्र्यांची भेट घालून देणं असेल, त्या कुटुंबाला आर्थिक मदत करणं असेल, घरकुल मिळवून देणं असेल, असं सगळं काम साबळे साहेबांनी केलेलं आहे. हे एक उदाहरण फक्त मी सांगितलं. तर असं एक अनुभवी व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी त्यांचं स्वागत करतो. महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना विनम्र अभिवादन करतो. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कीर्ती एम डुंगरसी महाविद्यालय यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष व्याख्यान कार्यक्रमामध्ये या व्यासपीठावर उपस्थित असणारे या संस्थेचे संचालक माननीय ॲडव्होकेट नील हेळेकर, प्राचार्य डॉक्टर अनिल मार्कंडे, सर्व माननीय उपप्राचार्य, सर्व शिक्षक स्टाफ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर आपल्यासमोर बोलावं यासाठी माझे मित्र सागर शिंदे सर यांचा मला फोन आला. आज माझ्या वडिलांचं श्राद्ध दिन असतं. त्यांना जाऊन 29 वर्ष झाली. त्या 29 वर्षामध्ये मी व्यवसायाच्या निमित्ताने राजकीय कारणासाठी पुण्याला स्थलांतरित झालो, परंतु या तारखेला मी बारामतीला जात असतो, वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असतो आणि परिवारामध्ये राहत असतो. आणि मला शिंदे सरांचा फोन आला आणि सांगितलं की ह्या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे. एक क्षणात माझ्यासमोर प्रश्न आला की जन्म दिलेल्या वडिलांचा स्मरण दिन आहे आणि बापांचा बाप असलेला महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रपुरुषत्वाचं गौरव करणारं चिंतन दिन आहे. आपण कोणत्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे? आणि मी ठरवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचाराचं चिंतन आपल्यासमोर करावं असं मी ठरवलं आणि या कार्यक्रमाला मी येऊ शकलो. या कार्यक्रमाला येण्याची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं चिंतन करण्याची आणि आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याची ही सेवा मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल
डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि सर्व संचालक, प्राचार्य, स्टाफ यांचं मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी वामनदादा कर्डक यांचं गीत या ठिकाणी गायलं गेलं आणि त्यामुळे वातावरण एकदम पवित्र आणि धीरगंभीर झालं. त्या गीतातल्या प्रत्येक शब्द न शब्द लाख मोलाचा आहे. असंच वामनदादा कर्डक यांचं अजून एक 4 ओळीचं मोठं गीत आहे, परंतु त्यातल्या 4 ओळीचा मुखडा असा आहे. न भाला न बरची न घाव पाहिजे, न भाला न बरची न घाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामध्ये भीमराव पाहिजे. हा भीमराव जोपर्यंत आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या हृदयामध्ये जोपर्यंत वास करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने भीमराव आपल्याला समजून घेता येणार नाही. मतमतांतर अनेक आहेत, परंतु मला जेव्हा राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर बोलायला संधी मिळाली, तेव्हा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आठवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे, मी राष्ट्रद्रोही आहे, देशद्रोही आहे असे आज जे लोक म्हणत आहेत ते भविष्य काळात याच्या उलट माझ्या कामगिरीविषयी बोलल्याशिवाय राहणार नाहीत. आजचे वादळी वातावरण पुढे काही दिवसांनी शांत झाल्यावर व राऊंड टेबल परिषदेमधील सर्व कार्याचा नीट शांतपणे विचार केल्यावर त्यांचे माझ्याबद्दलचे मत खात्रीने बदलेल. येथे राष्ट्रीय पत्रात येणाऱ्या बातम्या व तेथील राऊंड टेबल परिषदेमधील कामकाजात किती तफावत होती हेही त्यांना कळून चुकेल आणि माझी खात्री आहे की हिंदूंची पुढील पिढी मी राष्ट्राची चांगली कामगिरी केली असेच म्हणेल. असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आशावाद व्यक्त केला तो आज मला या ठिकाणी पाहायला मिळतो, याचं मला मनस्वी समाधान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेगवेगळ्या पैलूविषयी वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केली, परंतु समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाणून घ्यायचा असेल तर मला या ठिकाणी मर्यादित वेळ आहे आणि या मर्यादित वेळेमध्ये आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला मांडायचं आहे, ज्यांचं आयुष्य चिंतनामध्ये गेलेलं आहे, ज्यांचं आयुष्य पुस्तकामध्ये गेलेलं आहे. घरामध्ये बंगला बांधल्यानंतर आपण विचारवंत आहोत असं दिसावं म्हणून किमान एखादी लायब्ररीचं शेल्फ असावं असं प्रत्येक मोठ्या मोठ्या घरामध्ये जाणाऱ्या माणसाला वाटतं, परंतु पुस्तकासाठी बंगला बांधणारा असा देशामधला हा एकमेव महापुरुष आहे की 35,000 संख्येच्या लायब्ररीसाठी स्वतःचा बंगला बांधला आणि त्या ठिकाणी ती लायब्ररी उभी केली. अशा बाबासाहेबांच्या प्रचंड वाचन असताना, त्यांनी स्वतः पुस्तकं लिहिली असताना, देशाची राज्यघटना लिहिली असताना मर्यादित 30-35 मिनिटामध्ये 40 मिनिटामध्ये मी बाबासाहेब तुमच्यासमोर काय मांडू शकेल. त्यामुळे काही ठळक मुद्दे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर बालपण तपासलं तर बालपण हे अस्पृश्यतेमध्ये आणि अस्पृश्यतेचे चटके सहन करत करत त्यांचं बालपण गेलेलं आहे आणि अशा अस्पृश्यतेच्या प्रदूषित वातावरणामध्ये सुद्धा त्यांनी अभ्यासाचा ध्यास घेऊन त्यांनी विश्वातील सर्वोच्च पदव्या प्राप्त करून घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. 8 वर्षामध्ये जे शिक्षण पूर्ण होऊ शकतं ते 2 वर्ष काही महिन्यामध्ये त्यांनी त्यांचं परदेशातील शिक्षण पूर्ण करून त्या पदव्या प्राप्त करून घेतलेल्या आहेत. इतका विद्यादानासाठी, विद्याभ्यासासाठी झपाटलेला हा महापुरुष आपल्याला पाहायला मिळतो. महात्मा फुलेंना गोवंडे हा त्यांचा वर्गमित्र, त्या गोवंडेच्या
लग्नामध्ये जर महात्मा फुलेंना जर अपमानित करण्यात गेलं नसतं, सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या लग्नातून महात्मा फुलेंना हाकलून देण्यात आलं. जर महात्मा फुलेंना सदाशिव बल्लाळ गोवंडेच्या लग्नातून हाकलून दिलं नसतं, जर मोहन करमचंद गांधींना आफ्रिकेच्या रेल्वेच्या फसलाच्या डब्यातून हाकलून दिलं नसतं आणि भीमराव आंबेडकरांना अस्पृश्यतेचे चटके बसले नसते, ते चटके तर असंख्य बसले, परंतु त्यांची आई जेव्हा मृत्यूशय्येवर पडली होती आणि तिला उपचाराची गरज होती, परंतु ती अस्पृश्य असल्यामुळे तिला हात लावायला कोणताही वैद्य धजावला नाही आणि डोळ्यादेखत त्यांच्या आईचा मृत्यू झाला. हा प्रसंग नंबर 1. शाळेमध्ये त्यांना लांब बसवलं जात होतं, त्यांना पाणी प्यायला सुद्धा मिळत नव्हतं. पिऊन असेल, शिपाई असेल तरच पाणी, जर शिपाई सुट्टीवर असेल तर पाणी मिळत नव्हतं. या प्रसंगापासून बडोद्याच्या संस्थानामध्ये फॉरेनमध्ये शिक्षण घेऊन आल्यानंतर तिथला शिपाई सवर्ण वर्गातला अंगावर फायली फेकत होता आणि ज्या लॉजमध्ये ते राहत होते त्या पारसी समाजाच्या त्या लॉजमधून सुद्धा त्यांना हुसकावून लावण्यात आलं. अशा प्रकारचे सर्व अपमान जर भीमराव आंबेडकरचे झाले नसते तर भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले नसते. जेव्हा जेव्हा महापुरुषांच्या जीवनामध्ये अपमान आला, त्या अपमानाने ते खचून गेले नाहीत, तर त्या अपमानाचं त्यांनी शस्त्र बनवलं आणि त्या अपमानाचं शस्त्र बनवून त्या शस्त्राचा आणि त्या अपमानाचा आपल्या ऊर्जेमध्ये रूपांतर केलं. आणि म्हणून ज्योतिबा फुले हे महात्मा फुले झाले, मोहन करमचंद गांधी हे महात्मा गांधी झाले आणि भीमराव आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. हा त्यांच्यावर झालेल्या अस्पृश्यतेचा, अन्यायाचा हा धावता आढावा आहे. जेव्हा त्यांनी उच्च विद्या संपादन केली आणि महाडच्या चवदार तळ्याचा विषय आला. आता महाडच्या चवदार तळ्याला 150 वर्ष पूर्ण होतात आणि त्यानिमित्ताने काही विशेष समरसतेच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. महाडचा चवदार तळ्याचा जो संघर्ष आहे हा केवळ पाणी पिण्यासाठीचा संघर्ष नव्हता, तो मानव मुक्तीचा संघर्ष होता. बराबरीचा वाटा मागण्याचा आंदोलन होतं की तुम्ही माणूस आहे, आम्ही माणूस आहोत, तुम्ही ज्या देवाची पूजा करता त्या देवाची पूजा जर आमच्या मनामध्ये श्रद्धा त्या देवाबद्दल असेल तर तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक का? हा बराबरीचा संदेश देण्यासाठी, भेदभाव मुक्त करण्यासाठी, मानवाला माणसासारखं वागवलं पाहिजे याचा आग्रह धरण्यासाठी हा महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष होता. महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थेट रायगडावर गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. महाडच्या चवदार तळ्याचं आंदोलन संघर्ष करत असताना ज्या घोषणा होत्या त्या घोषणा, अनेक घोषणांपैकी एक घोषणा होती राजमाता जिजाऊंचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. याचा अर्थ असा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने आणि बहुजन हिताय बहुजन सुखायच्या विचारधारेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्या काळामध्ये जो भेदभाव नव्हता तो आदर्श पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी
आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेले होते. हा एक इतिहास आहे. अलीकडच्या काळामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा वेगळा अर्थ लावून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा वेगळा अर्थ लावून समाजामध्ये जेव्हा दुही माजवण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्याचा जो केलेला प्रयत्न आहे हे मार्गदर्शक ठरू शकतं आणि हे आपल्याला समाजासमोर आणावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये मनुस्मृतीचं दहन केलं. तुम्हाला जगाच्या इतिहासामध्ये एक व्यवस्था उद्ध्वस्त करताना ती उद्ध्वस्त करणं हा नकारात्मक भाव असू शकतो, परंतु जगाच्या इतिहासामध्ये मनुस्मृती ही धार्मिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकत असताना त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये त्या मनुस्मृतीला एक पर्याय म्हणून भारतीय राज्यघटना दिलेली आहे. हे आपल्याला नाकारता येणार नाही. एका आयुष्यामध्ये एक व्यवस्था नाकारणं आणि दुसरी व्यवस्था समाजाच्या सुखासाठी निर्माण करणं, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय याच्यावर आधारित असणारं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच वेळी दिलेलं आहे. याच्यामध्ये आत्ता आपण उद्देशिकेचं वाचन केलं. उद्देशिका हा राज्यघटनेचा आत्मा आहे. उद्देशिका राज्यघटनेचा आरसा आहे. त्या उद्देशिकेचं पहिला शब्द काय आहे? आम्ही भारताचे लोक. आणि शेवटच्या ओळीतलं वाक्य काय? आम्ही अधिनियमित झालेले स्वतः प्रत हे अर्पण करत आहोत. स्वतः प्रत अर्पण करत आहोत. ही दोन वाक्य फार महत्त्वाची आहेत. वेगवेगळ्या देशाच्या राज्यघटनेचा विचार केला किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण लिहिलेलं एखादं पुस्तक असेल, आपण एखादी केलेली योजना असेल, तर ते पुस्तक, ती योजना आपण कुठल्या तरी व्यक्तीला, कुठल्या तरी देवाला, कुठल्या तरी धर्माला, कुठल्या तरी महापुरुषाला अर्पण करीत असतो. तो आपला श्रद्धाभाव आहे. परंतु या सार्वभौम देशाला जे संविधान निर्माण केलं, हे संविधान हे आम्ही भारताचे लोक, म्हणजे आम्ही भारताच्या लोकांना हे संविधान आम्ही स्वतः अर्पण करून घेतलेलं आहे. तेव्हा हे संविधान निर्माण करत असताना हे संविधान आपल्याला कुणाला अर्पण करायचं याच्या संदर्भामध्ये अनेक मतमतांतरं झाली. कुणी सांगितलं की एखाद्या महापुरुषाला अर्पण करावं, कुणी सांगितलं देवाला अर्पण करावं, कुणी सांगितलं धर्माला अर्पण करावं, वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. परंतु या देशामध्ये मानव हा केंद्रबिंदू मानून मानव धर्म हाच खरा धर्म आहे आणि माणुसकीतून ही बंधुता वाढू शकते आणि माणुसकीतून वाढलेली बंधुता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याच्यामुळे स्वातंत्र्य आणि समता एकत्रित बांधून राहू शकते. याच्यासाठी जो आवश्यक असणारा माणुसकीचा धर्म जो आहे तो आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याला मानव हा केंद्रबिंदू मांडला पाहिजे. आणि म्हणून आम्ही भारताचे लोक आणि हे संविधान आम्ही स्वतःला अर्पण करीत आहोत असं म्हटलं गेलेलं आहे. मानव केंद्रबिंदू मानून, मानव धर्म केंद्रबिंदू मानून आपण माणुसकीने विचार केला तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे सर्वांप्रती सर्वांचं कल्याण करणारं आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हे संविधान
जरी चांगलं असलं परंतु ते राबवणारे जर चांगले नसतील तर हे संविधान चांगले ठरणार नाही. आणि हे संविधान चांगलं नसलं परंतु राबवणारे चांगले असतील, इमानदार असतील, प्रामाणिक असतील तर या संविधानाचा खऱ्या अर्थाने उपयोग लोकांना मानवी कल्याणासाठी झाल्याशिवाय राहणार नाही, असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. याचा अर्थ असा, संविधानाचे निर्माते ते आहेत परंतु मी निर्माता आहे आणि म्हणून हे संविधान चांगलं आहे असं म्हणायला बाबासाहेब आंबेडकर तयार नाहीत. याच्यामध्ये संसदेमध्ये टी कृष्णमाचारी यांनी सांगितलं, आता मतमतांतर होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे राज्यघटना पूर्णपणे लिहिली आहे का नाही अशा पद्धतीचे वितंडवाद होताना दिसतात, जे त्याला काही अर्थ नाही. परंतु संसदेमध्ये टी कृष्णमाचारी यांनी भाषण करताना त्यांच्या भाषणामध्ये संसदेमध्ये जे संविधान निर्मितीची प्रक्रिया पार पडली तर ती कशी पार पडली याच्यावर भाषण केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की संविधान सभेमध्ये ज्या मसुदा कमिटीमध्ये 7 सदस्य होते, त्या 7 सदस्यापैकी BL मीटर एक सदस्य होते, त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या ठिकाणी माधवराव राव आले. दुसरे DP खेतान यांचं निधन झालं. N गोपालस्वामी अय्यंगर हे अमेरिकेत परदेशात गेले होते. सय्यद सादुल्ला हे सरकारी कामामध्ये, इतर सरकारी कामामध्ये व्यस्त होते. अल्लादी अय्यर हे आजारी होते आणि KM मुन्शी हे इतर कामामुळे ते अनुपस्थित राहत होते. या 7 सदस्यापैकी 6 सदस्यांची ही अवस्था, त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर येऊन पडली आणि त्यांनी ती कर्तव्य भावनेने पार पाडली. त्यांच्या 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या या कालखंडामध्ये 7 जणांचं काम एकट्याने करायची जी निसर्गदत्त जबाबदारी त्यांच्यावर आली ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडत असताना त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे आलेले कटू अनुभव, जे बसलेले अस्पृश्यतेचे चटके, विविध स्तरावर, राजकीय स्तरावर त्यांना झालेला विरोध, त्यांच्यावर झालेले राष्ट्रद्रोहाचे, देशद्रोहाचे आरोप, हे सर्व विष पचवून नीलकंठाच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या विषाचा अंशही त्या राज्यघटनेमध्ये येऊ दिला नाही. जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेमध्ये या मातीशी, संस्कृतीशी, इथल्या मानसिकतेशी, बहुजन हिताय बहुजन सुखाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार आणि भगवान गौतम बुद्धांचा हा विचार वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी या राज्यघटनेमध्ये जी मांडणी केली ती जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही. आजही कोलंबिया विद्यापीठामध्ये गेल्यानंतर या शतकातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून कोलंबिया विद्यापीठामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी गौरवाने लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे त्यांचं मोठेपण आपल्याला मान्य करावं लागेल. हे करत असताना मला मागच्या आठवड्यामध्ये एक पत्र पाहायला मिळालं की एखादा नेता किती प्रामाणिक असावा आणि प्रज्ञाशील, करुणा, मैत्री आणि निंबाण हा भगवान गौतम बुद्धांचा विचार स्वीकारत असताना
स्वतः जीवन जगण्याचा कसा प्रयत्न करत होता त्याची एक 2 उदाहरणं माझ्यासमोर आली. पहिलं उदाहरण की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाची पदवी प्राप्त केल्यानंतर मायदेशी आले आणि त्याच्यानंतर काही दिवसाने त्यांचा प्रिय मुलगा राजरत्न याचा मृत्यू झाला. त्या छोट्याशा घरामध्ये राजरत्नचं असा मृतदेह ठेवलेला होता. माता रमाई दाहे मोकळून रडत होते. आजूबाजूला नातेवाईक बसले होते. समोर बाबासाहेब विमनस्क स्थितीमध्ये बसले होते. त्यांच्या शेजारी एक त्यांचा नातेवाईक येतो आणि बाबासाहेबांच्या कानात सांगतो की बाबासाहेब राजरत्नचा आता मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन जायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक नवीन कापड आणायचं आहे. थोडक्यात तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये कफन आणायचं आहे आणि त्याच्यामध्ये तो मृतदेह गुंडाळून आता आपल्याला घेऊन जायचं आहे. बाबासाहेबांनी त्याच्याकडे बघितलं, राजरत्नच्या मृतदेहाकडे बघितलं, माता रमाईच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि कोटाच्या खिशामध्ये हात घातला. कोटाच्या खिशात हात घालून हात बाहेर काढला तर कोट्याच्या खिशामध्ये एक पै सुद्धा नव्हती. मुलाचा मृतदेह समोर पडलेला आहे आणि ते मृतदेहाला झाकण्यासाठी कापड आणायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पैसे नव्हते. बाबासाहेब जेव्हा कोलंबिया विद्यापीठाची डिग्री घेऊन आल्यानंतर इंग्रजांनी त्यांना प्रोफेसर होण्याची ऑफर दिली होती. त्यांना डिस्ट्रिक्ट जज करण्याची ऑफर दिली होती. प्रमोशनमध्ये तुम्हाला आम्ही हायकोर्ट करू अशी ऑफर दिली होती. परंतु बाबासाहेबांनी ते स्वीकारलं नाही. कारण मी ह्या नोकरीमध्ये अडकून पडलो तर या दलित, पीडित, वंचित, उपेक्षित वर्गाची वकिली, त्यांचं दुःख हलकं करता येणार नाही, त्याला मला वेळ देता येणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी ते सर्व प्रस्ताव नाकारले आणि मुलाच्या मृतदेहाला झाकायला कापड आणायला पैसे नेत. ही बाबासाहेबांची अवस्था माता रमाईच्या लक्षात आली. माता रमाईंनी मोठ्याने हंबरडा फोडला, मोठमोठ्याने रडू लागल्या आणि काही क्षण गेल्यानंतर माता रमाईने आपल्या अंगावरील लुगडाचा पदर फाडला, स्वतःच्या हाताने फाडला आणि त्या पदराच्या कापडामध्ये राजरत्नचा मृतदेह गुंडाळला गेला आणि त्याच्यानंतर राजरत्नच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाला. हा बाबासाहेबांच्या जीवनातला हा प्रसंग आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळामध्ये 10 वर्ष मंत्री झाल्यानंतर आणि केंद्रीय मंत्री झाल्यानंतर थोडं मला निश्चित सांगता येत नाही केंद्रीय मंत्री नंतर होते का नव्हते, परंतु ब्रिटिशाच्या काळामध्ये 10 वर्ष मंत्री असल्यानंतर त्यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी त्यांना आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो आणि आम्ही आमच्या विद्यापीठाचा गौरव करण्याची आमची स्वतःची इच्छा आहे. म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांची मान्यतेसाठी पत्र लिहिलं आणि बाबासाहेबांनी त्या पत्राला उत्तर दिलेलं आहे. ते ऑन रेकॉर्ड आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही मला हे डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देण्याचं ठरवलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. परंतु ही पदवी स्वीकारण्यासाठी मला परदेशात यावं लागणार आहे आणि परदेशात येण्यासाठी मला किमान ह्या लॉजिस्टिक्सचा 15,000 रुपये खर्च येतोय आणि तो खर्च काय मी करू शकत नाही. तर हे 15,000 रुपयाची भरपाई
हा भरपाई हे शब्द त्यामध्ये आहे की भरपाई करण्यासाठी जर तुम्ही माझं अमेरिकेमध्ये जर भाषण ठेवलं, इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा इंडियन कल्चर किंवा अमेरिकेचा लॉ किंवा इंटरनॅशनल लॉ, अशा पद्धतीची माझी लेक्चर्स जर ठेवली आणि त्यातून मला काही मानधन उपलब्ध होईल अशी जर व्यवस्था केली, तर मी हा पुरस्कार स्वीकारायला तिकडे येऊ शकतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना पत्ररूपाने कळवलं. तर राजरत्नच्या आयुष्यातला घडलेला प्रसंग आणि ब्रिटिशांच्या सरकारच्या 10 वर्ष मंत्रिपदी राहिल्यानंतर स्वतःला डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवीचा प्रस्ताव आल्यानंतर मी तो खर्च येण्या जाण्याचा करू शकत नाही, त्याची भरपाई करण्यासाठी मी काही लेक्चर घेऊ इच्छितो, हा बाबासाहेब आंबेडकरांनी पाठवलेला प्रस्ताव पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की शील कसं असावं आणि समर्पित भावाने जीवन कसं जगावं याचा आदर्श वस्तुपाठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घालून दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्ण चळवळ ही मानवमुक्तीची चळवळ, सामाजिक समतेसाठी निर्माण केलेली चळवळ, या देशाला स्वातंत्र्य मिळावं आणि हे स्वातंत्र्य मिळत असेल तर त्याला आम्ही कुठेही अडथळा ठरणार नाही. जर ब्रिटिश जात असतील, जाण्याच्या मनस्थितीत असेल आणि काँग्रेसने तसा प्रस्ताव केला असेल, निर्धार केला असेल, तर ब्रिटिशांनी एकही दिवस या देशामध्ये राहता कामा नये, अशा पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार घेतलेली आपल्याला दिसते. तशी त्यांची टिपणं मी लिहून आणलेली आहेत, परंतु वेळ कमी असल्यामुळे ती मी वाचून दाखवत नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांच्या संदर्भामध्ये रोखठोक भूमिका घेतलेली आहे. परंतु त्यांचा मुद्दा हा होता की देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे देशाच्या अंतर्गत जे या ठिकाणच्या संस्कृतीमुळे जे पारतंत्र्यात आहेत त्यांना सुद्धा स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करताना दिसत होते की या देशाला स्वराज्य मिळेल, परंतु त्या स्वराज्याचं रूपांतर सुराज्यामध्ये तेव्हाच होऊ शकतं की या देशातील सर्व नागरिकांना समान न्याय, समान हक्क, त्यांचं मूलभूत स्वातंत्र्यासह जेव्हा मिळेल, त्यांना सेवेची आणि त्यांच्या कर्तृत्वाला समान संधी मिळेल, दर्जा वाढवण्याची संधी मिळेल, तेव्हा ते स्वराज्य सुराज्यामध्ये रूपांतर होऊ शकतं आणि त्याच्या संदर्भात तुम्ही बोला, अशा पद्धतीची मागणी बाबासाहेब आंबेडकर करताना दिसतात. आणि जेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा तेव्हा महात्मा गांधींनी त्या विषयाला स्पष्ट उत्तर द्यायचं टाळताना ते दिसत होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसच्या विषयी आणि महात्मा गांधीविषयी हाच आक्षेप होता. प्रश्न उपस्थित करणं सामाजिक न्यायासाठी, सामाजिक समतेसाठी, सामाजिक समरसतेसाठी प्रश्न उपस्थित करणं हा जर देशद्रोह असेल तर अशा देशद्रोहाची मी फिकीर करत नाही, अशा पद्धतीची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. जर माझ्या उद्दिष्टामध्ये प्रामाणिकपणा असेल आणि मी माझ्या स्वतःशी प्रामाणिक असेल तर माझ्यावर राष्ट्रद्रोहाची टीका होऊ द्या, देशद्रोहाची टीका होऊ द्या, त्याची मी तमा बाळगणार नाही, अशी भूमिका घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानव मुक्तीसाठी लढले. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सामाजिक समतेसाठी म्हणा किंवा राजकीय हक्कासाठी म्हणा, जेव्हा राजकीय आरक्षणाचा विषय निर्माण झाला तेव्हा महात्मा गांधींनी जे प्राणांतिक उपोषण केलं आणि त्याच्या संदर्भात जो पुणे करार झाला, त्या पुणे कराराच्या वेळेस
बाबासाहेबांनी त्यांच्या महात्म्यापणाबद्दलचा ज्या शंका व्यक्त केल्या त्याही समजून घेणं गरजेचं आहे. त्यावेळेस महात्मा गांधींनी मुस्लिम नेते आगा खान यांच्याशी संधान बांधून त्यांना त्यांच्या बाजारातून कुराणाची प्रत घेऊन त्यांच्या समोर धरून हिंदूमध्ये होणारे विभाजन हे कुराणामध्ये कुठेही सांगितले नाही, मग तुम्ही कुराणाची शपथ घेऊन तुम्ही आमच्या भूमिकेशी समर्थन कराल अशा पद्धतीची भूमिका घ्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला प्रस्ताव तुम्ही फेटाळून लावा अशा पद्धतीची भूमिका जेव्हा घेतली गेली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला की तुम्हाला तुमचे आमचे जर पूर्वज एक असेल, तुमचे आमचे देव एक असेल, तुमचा आमचा DNA एक असेल, तर तुम्ही मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देऊ शकता, तुम्ही शिखांना स्वतंत्र मतदारसंघ देऊ शकता, परंतु तुमच्याच रक्तामासाच्या माणसाबद्दल हा दुराग्रह का? अशा पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस व्यक्त केली होती, हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि अशी जेव्हा जेव्हा भूमिका घेतली तेव्हा विभूती पूजामुळे ज्यांना महात्म्य पण लाभलं गेलं होतं, ही विभूती पूजा लोकशाहीला मारक आहे. जेव्हा जेव्हा लोकशाही गणराज्यामध्ये विभूती पूजेचं स्तोम वाजेल तेव्हा तेव्हा लोकशाही धोक्यात येऊ शकते. अशा पद्धतीचं निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच कारणामुळे केलं. म्हणून या लोकशाहीला आपल्याला कशा कशा पद्धतीने धोका निर्माण होऊ शकतो आणि ही लोकशाही जर आपल्याला मजबूत करायची असेल तर आपल्याला बंधुतेशिवाय पर्याय नाही आणि सामाजिक न्याय हा त्यातला फार महत्त्वाचा आहे. याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने आपल्याला समोर मांडलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही त्यांच्या जीवनाचे जे टप्पे पाहिले तर गोलमेज परिषदेनंतर महाडचा 14 तळ्याचा संघर्ष, मनुस्मृतीचं दहन, येवल्याची माणगावची परिषद, येवल्याची परिषद आणि त्या येवल्याच्या परिषदेमध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दुर्दैवाने मी हिंदू म्हणून जन्मलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही अशा पद्धतीची घोषणा करावी लागली. ती घोषणा त्यांनी केली, परंतु त्या घोषणेनंतर त्यांनी 21 वर्ष वाट पाहिली. जर एखाद्याच्या मनामध्ये संताप असेल, राग असेल, तर समोरची व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी अविवेकीपणे त्यांनी त्याच काळामध्ये काही निर्णय घेतले असते. परंतु त्यांनी मांडलेल्या भूमिकेच्या संदर्भामध्ये 21 वर्ष वाट बघितली आणि 21 वर्षानंतर त्यांना निजामाकडून आमंत्रण होतं. त्या काळामध्ये लाखो रुपयाची आमिष त्यांना दाखवलं गेलं. त्या काळामध्ये मुस्लिम धर्मियांच्या वतीने अनेक सवलती त्यांना घोषित करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर ख्रिश्चनांकडून अशाच पद्धतीचं प्रस्ताव आणि आमिषही देण्यात आली होती. तुम्ही विचार करा, जर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवल्याच्या परिषदेमध्ये मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केल्यानंतर, या विविध धर्मियांचे प्रस्ताव आल्यानंतर जर त्या काळामध्ये जर बाबासाहेब आंबेडकर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर त्या काळामध्ये असणारी मुस्लिमांची संख्या आणि मुस्लिमांची असणारी दादागिरी ही लक्षात घेतली तर आज असणारा भारताचा नकाशा हा भारताचा नकाशा एवढा मोठा सशक्त सक्षम राहिला असता का? आणि जर बाबासाहेब आंबेडकरांनी
ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता तर ब्रिटिश भारतातून बाहेर गेले असते का? जर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्मावर सूड उगवायचा असता तर बाबासाहेब हे पाऊल टाकू शकले असते, परंतु बाबासाहेबांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की जर मला सूड उगवायचा असता तर मी हे अराष्ट्रीय कृत्य करू शकलो असतो, परंतु मला हिंदू धर्मात जरी राहायचं नसलं तरी हिंदू धर्माचं कमीत कमी नुकसान होईल असा या मातीतलाच आणि या संस्कृतीला मी धर्म स्वीकारेल, अशी बाबासाहेबांनी मांडणी केली. आणि प्रज्ञाशील, करुणा, मैत्री आणि निब्बाण या विचारधारेवर ओतप्रोत भरलेला भगवान गौतम बुद्धाचा धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला. आणि जेव्हा जेव्हा बुद्ध आणि कार्ल मार्क्स असा द्वंद्व निर्माण झाला तेव्हा मार्क्सपेक्षा बुद्ध श्रेष्ठ आहे आणि या मातीतला, या संस्कृतीला भगवान गौतम बुद्धाचा धम्मच अखिल मानवजातीचं कल्याण करणार आहे, साधणार आहे, अशा पद्धतीची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून त्यांच्या वयाच्या अखेरच्या काळामध्ये भगवान गौतम बुद्धांना शरण गेले आणि त्यांनी भगवान गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारला. अशा पद्धतीने त्यांच्या जीवनाची वाटचाल हा धावता आढावा म्हणून मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रायटिंग अँड स्पीचेस याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या व्यवस्थेला पर्याय असेल तो पर्याय मांडण्याचा पण प्रयत्न केला आणि तो पर्याय देत असताना कायम देशाचा विचार केला. पार्टिशन ऑफ इंडिया असेल, थॉट्स ऑन पाकिस्तान याची मांडणी करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्माची जी चिकित्सा केलेली आहे ती भारताच्या इतिहासामध्ये बिनतोड आहे. इस्लाम धर्माची चिकित्सा, कुराणाचा अन्वयार्थ आणि त्याच्या आधारावर बॅरिस्टर जिना आणि मुस्लिम लीगने केलेली मांडणी आणि त्यांचे प्रस्ताव याची जर योग्य अशी चिरफाड कुणी केली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि ती अत्यंत वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन केलेली आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुभवताना, अभ्यासताना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलूंचा, शैलीचा विचार करावा लागेल. आणि जेव्हा असा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कराल, वामनदादा कर्डक म्हणतात त्याप्रमाणे तुझ्या रक्तामध्ये भीमराव पाहिजे. तो भीमराव आपल्या अंगामध्ये आला पाहिजे आणि समोर असलेला भीमराव समजून घेतला पाहिजे. तेव्हा आपल्या लक्षात येईल आणि एका महापुरुषाने त्याच्या एका हयातीमध्ये केलेलं कार्य आणि त्याची कक्षा जर लक्षात घेतली तर आपल्याला अभिमान वाटेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुष होते आहेत आणि त्यांचं नाव अजरामर आहे. जब तक सूरज चांद रहेगा बाबा आपका नाम रहेगा. याच वाणीने, याच शब्दाने माझ्या भाषणाला मी विराम देतो. जय भीम, जय भारत.